तर मित्रांनो, आज आपण काळभैरवनाथ सोनारी तालुका परांडा जिल्हा धाराशिव येथे आलेलो आहोत. आपण मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत. आपण दर्शनासाठी काही पूजेचं साहित्य घेतलेलं आहे, नारळ घेतलेला आहे आणि आता आपण मंदिराकडे जातो आहे. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला या उंच कमानीमधून पुढे जावं लागतं. हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे. मुख्य प्रवेशद्वार मंदिराच्या दक्षिण बाजूला आहे. दक्षिण बाजूनं आपण उत्तरेकडे जाऊन मंदिरामध्ये प्रवेश करतो. उभे राहून दर्शन घेत आहे. या बाजूला भैरवनाथांची उत्सव मूर्ती आहे. बघू शकता, प्रसन्न अशी मूर्ती या ठिकाणी आपल्याला भैरवनाथांची पाहायला मिळेल. आपण या मंदिराबद्दल जी काही माहिती घेणार आहोत त्याबद्दल या ठिकाणी यात्रा कधी असते, तो उत्सव कशा प्रकारचा असतो, किती दिवस चालतो, याविषयी या मंदिराची पुजारी समीर पुजारी यांच्याकडून माहिती घेणार आहोत. आता आपण देवस्थानचे मुख्य पुजारी समीर संजय पुजारी यांच्याकडून देवस्थानबद्दलची माहिती घेणार आहोत. जय भैरवनाथ. आज हे सोनारी या गावामध्ये साहेब आलेले आहेत. याची थोडक्यामध्ये माहिती सांगत आहे. आपले महाराष्ट्रामधील प्रमुख ठिकाण काळभैरवनाथांचं आणि भारतामधील मुख्य ठिकाण म्हटलं तर काशी विश्वनाथांच्या इथे. उत्तरेकडचं कार्य समाप्त झाल्यानंतर दक्षिणेकडे नाशिकपासून ते सीना नदीपर्यंत पूर्ण दंडकारण्यांचा पट्टा होता. सीना नदीच्या काठावरती मोठमोठे साधू होम हवन तप साधना करायचे. त्यांच्याबरोबरच सुवर्णासूर राक्षसांनी देखील साधना करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले. ब्रह्मदेवांकडनं वर घेतला की अविवाहिताच्या हातून मृत्यू नसावा आणि दुसरा वर घेतला की रक्ताचा थेंब खाली पडल्यानंतर त्यातून अवतार निर्माण होतील. ब्रह्मदेव तथास्तु म्हटले. त्याला वर मिळाल्यानंतर तो मदोन्मत्त झाला. ऋषीमुनींना प्राण्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. सर्व ऋषींनी ब्रह्मदेवांची आराधना केली. ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन अंतर्यामी दृष्टीने पाहिलं की या सुवर्णासूर राक्षसाला तर मीच वर दिलेला आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही महादेवाची आराधना करा, महादेवांना ही गोष्ट सगळी सांगून द्या. ऋषीमुनींनी महादेवांची आराधना करून महादेवांना प्रसन्न करून घेतलं. महादेवांना सांगितलं असा असा सुवर्णासूर राक्षस मदोन्मत्त झालेला आहे, प्राण्यांना ऋषीमुनींना त्रास देत आहे, तरी याच्यापासून तुम्ही आमचं संरक्षण करावं. महादेवांनी अंतर्यामी दृष्टीने पाहिलं आणि सांगितलं ठराविक काळ गेल्यानंतर माझ्या तृतीय नेत्रातून एक अवतार निर्माण होईल, तो तुमचं रक्षण करेल. आणि कार्तिक वद्य अष्टमीला महादेवांच्या तृतीय नेत्रातून काळभैरवनाथांचा अवतार झालेला आहे. तो आहे मुख्यमध्ये काशीमध्ये. आणि काशीमधलं उत्तरेकडचं कार्य संपल्यानंतर महादेवांनी त्यांना सांगितलं की तुम्ही दक्षिणेकडच्या कार्यासाठी जावं. तिथून येताना भैरवनाथांना सांगितले की तुम्हाला पहिल्यांदा लग्न करावं लागेल, कारण त्या राक्षसाला वर आहे की अविवाहिताच्या हातून मृत्यू नाही. अंबेजोगाईमध्ये येताना योगिनीशी लग्न ठरलं भैरवनाथांचं. भैरवनाथांची आठ होती की 3 प्रहर रात्री उघडायच्या आतमध्ये, म्हणजे कोंबड्याने बाग देण्याच्या आतमध्ये लग्न आटपलं तर मी थांबेल, नाही तर थांबणार नाही. त्या ठिकाणी कोंबड्याने बाग दिल्यामुळे तिथे भैरवनाथ संतप्त होऊन पुढे निघून आले. त्या ठिकाणी आपल्याला हत्तीखाना पूर्ण दगडी शिळा रूपामध्ये पाहायला मिळतो. या ठिकाणी तिथे योगिनीने अवतार संपवला आणि इथून 4 किलोमीटरवरती मुख्य ग्राम म्हणजे मुगाव या ठिकाणी शेषनागाच्या पोटी जोगेश्वरींनी अवतार घेतलेला आहे. आणि चैत्र शुद्ध अष्टमीला देवांना हळद तेलवण लागलं जातं. चैत्रवद्य अष्टमीला देवांचा रात्री 12 वाजता विवाह सोहळा असतो. काळभैरवनाथांचा विवाह झाल्यानंतर राक्षसाशी युद्ध सुरुवात झालं. राक्षसाला दुसरा वर होता की रक्ताचा थेंब खाली पडल्यानंतर त्यातून अवतार निर्माण होणार.
भैरवनाथांनी 64 योगिनींना आपल्या मदतीसाठी बोलवलं. रंडा मुंडा यक्षिणी योगिनी ह्या अशा सगळ्या 64 योगिनींना बोलून त्यांना सांगितलं की मी राक्षसाच्या वरती वार केला, त्याच्या ह्याच्यातून रक्त उडणार जे आहे ते जमिनीवरती न पडू देता ते पत्थरमध्ये झेलायचं आणि ते प्राशन करायचं. अशा पद्धतीने काळ भैरवनाथांनी सुवर्णासूर राक्षसाला ठार केलं. त्यामुळे या नगरीचं एक स्मरण असावं राक्षसाचं म्हणून सुवर्णपुरी हे नाव होतं. अपभ्रंश सोनारी झालं. आणि आता सध्या चैत्र महिना चालू आहे. चैत्र शुद्ध अष्टमीला देवांना हळद लागलेली आहे. देव नवरदेव झालेले आहेत. चैत्र वद्य अष्टमीला म्हणजे रात्री 12 वाजता 9 तारखेला देवांचा विवाह सोहळा होणार आहे. चैत्र शुद्ध अष्टमीपासून ते वसंत पंचमीपर्यंत देवांना कुंकवाचं मळवट भरलं जातं. वसंत पंचमीला देवांना पुन्हा रात्री प्रक्षाळ पूजा करून मंदिर पूर्ण धुतलं जातं आणि पुन्हा चंदनउटी लावून सर्व विधी संपवले जातात. जय भैरव. यात्रेबद्दल काय माहिती आपली? यात्री कधी असते त्याच्याबद्दल? यात्रा चैत्र शुद्ध अष्टमीला देवांना हळद लागते. तिथून पहिलं जे चंदनउटी चालू असते ते बंद करून चैत्र शुद्ध अष्टमीपासून हळद आणि तेलवण लागल्यापासून देवांना मळवट भरलं जातं ते वसंत पंचमीपर्यंत. चैत्र शुद्ध अष्टमीला देवांचा रात्री विवाह सोहळा असतो. चैत्रवद्य एकादशी, द्वादशी, त्रयोदशी हे 3 दिवस यात्रेचे मुख्य असतात. एकादशी दिवशी देवाला उपास असतो. द्वादशीला देवांना नैवेद्य, पोशाख, नवस पूर्ण जे काही भाविकांनी नवस बोललेले असतात ते पूर्ण करण्यासाठी द्वादशीचा दिवस असतो. आणि त्रयोदशीला दुपारी 2 वाजता रथामधून देवांची पूर्ण अख्ख्या गावामध्ये मिरवणूक काढली जाते. जे भाविक भक्तांच्या घरी काठ्या असतात, काही नवस असतात ते या ठिकाणी येऊन रथाला काठ्या भेटून वगैरे जातात. अशा प्रकारे म्हणजे यात्रा पूर्ण होते. हो. धन्यवाद. बाबा आहेत का? आज आपण सोनारी येथील महंत श्यामनाथ महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. मंदिरामध्येच त्यांची गादी आहे. त्या गादीबद्दल महाराज आपल्याला थोडीशी माहिती देतील. ये नासिक कुंभड़ीत गादी है. 12 वर्ष निवडून होती. दर 12 वर्षी परंपरापासून यहाँ पे पात्र देवता येत असतो. और जैसे कालाष्टमी होती ते दिवस पात्र देवताची स्थापना होती असते. और भैरवनाथाची गुरुची गादी आहे. भैरवनाथाला गोरखनाथजीने शिष्य केलं होतं. त्यांचं नाव सिद्धनाथ नाव ठेवलं होतं. और त्यांनी गादी तयार करून दिलेली आहे भैरवनाथाने. किती दिवसाची परंपरा आहे? ये जिस समय से परशुराम जी हो गए थे तब से चलते आ रही है गादी. अनाधिकार से चलते आ रही है. धन्यवाद. कोणती देवी महाराज? ही भद्रकाली माता. काय भैरवांनी तपस्या करून या देवीला प्रकट केलं. या देवीला प्रकट केलेलं होतं या ठिकाणी. मूळ स्थान आहे म्हणायचं देवी. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. ओम या ठिकाणी बघू शकता आपण या पीर महंताच्या समाधी आहेत. या समाधी साधारणतः 500 वर्षापूर्वीची जिवंत समाधी आहे.